नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तेजस जाधव करिअर क्राफ्ट मेडिकल पाथवेमध्ये तुमचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जे राउंड 3 साठीचं शेड्यूल आलेलं आहे UPBMS साठी, तर ते वेबसाईटवर आपल्याला दिसत आहे. दुसरा राउंड जो झालेला आहे, तर त्याच्यात खूप प्रचंड प्रमाणे ॲडमिशन झालेले आहेत यूपीमध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे. तर आता काही मोजक्याच सीट्स उरल्या आहेत आणि एक तुमचा निर्णय फक्त तो लवकर असायला हवा. काही सीट्स उरल्या आहेत फक्त की 150-200 काही कॉलेजेसमध्ये 1, 2, 3, 4 असे सीट्स उरलेल्या आहेत. तर आमच्याकडे असे काही कॉलेजेस आहेत की तिथं महाराष्ट्राचे विद्यार्थी असणार आणि त्यांची फीस सुद्धा कमी असणार. दुसऱ्या राऊंडमध्ये जेव्हा आम्ही BMS चे ॲडमिशन केले, तर त्याच्यात असं दिसून आलं की काही कॉलेजेस आहेत की जिथं आमचं बोलणं झालेलं होतं, त्या कॉलेजेसला तिथं फीज 2,04,700 आहेत किंवा 2,40,700 आहेत, तर त्यांनी तेवढीच घेतली आमच्याकडून. आणि काही कॉलेजेसला की ज्या विद्यार्थ्यांचं आमच्याकडे जॉईनिंग नाही होतं आणि त्यांनी डायरेक्ट ॲडमिशनसाठी जे गेले, तर त्यांना फसवणूक करण्यात आली त्यांच्यासोबत. 2,40,000 पर इयरची सीट त्यांना 3,00,000 पर इयर सांगण्यात आली टाइमवर आणि कॉलेज अलॉट झालेलं होतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं असल्यामुळे ते कॉलेज त्या मुलाला घ्यावं लागणारच होतं, नाहीतर त्याचं 50,000 रुपये डिपॉझिट आणि 1 वर्ष वाया जाणार. तर कॉलेजेसने अशी फसवणूक केली विद्यार्थ्यांची की 2,00,000 पर इयरची सीट 3,00,000 पर इयर, 3.5 पर इयर. मग पॅरेंट्स चिंतेत येतात की आता काय करायचं, वर्ष वाया जाणार, द्यावे तर लागणारच. तर तुमच्यासोबतही अशी फसवणूक व्हायला नको म्हणून तुम्ही एक चांगल्या प्रकारे एका चांगल्या काउन्सलर की जो चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करेल, व्यवस्थितपणे ॲडमिशन करेल, तर त्याच्याकडे तुम्ही जॉईन व्हायला हवं. मी असं नाही म्हणत की तुम्ही माझ्याकडे जॉईन व्हा, की जर तुम्हाला काही अजून चांगले असतील की ज्यांच्या थ्रू तुमचं ॲडमिशन होईल चांगल्या प्रकारे, तुम्ही त्यांच्याकडे सुद्धा जॉईन होऊ शकतात. तर आमचं कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही जेव्हा आमच्याकडे जॉईन होतात, आम्ही तुम्हाला डायरेक्ट सांगतो की तुम्हाला हे कॉलेज लागणार आणि आम्ही त्या कॉलेजला तुमचे डॉक्युमेंट्स जमा करून देतो. तुम्ही जेव्हा आम्हाला टाकतात, रजिस्ट्रेशन करून टाकतो त्या कॉलेजला तुमचं आणि तुम्हाला ते कॉलेज 100% भेटतं. आम्ही आतापर्यंत जेवढे ॲडमिशन केले त्यांना ते आम्ही सांगलो कॉलेज, ते कॉलेज त्यांना 100% भेटलं, कारण आम्ही त्यांचं ऑलरेडी ॲडमिशन केलेलं होतं तिथं. तर विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला सांगायचा अर्थ फक्त एवढा आहे की तुम्हाला जेवढी फीस चांगली जाईल, तेच फीस तुम्हाला तुमच्याकडून कॉलेजमध्ये घेतलं जाईल. फसवणूक तुमची होणार नाही जेव्हा तुम्ही आमच्याकडे जॉईन व्हाल. तर आता मी तुम्हाला थोडक्यात तिसऱ्या राऊंडचं जे शेड्यूल आहे ते तुम्हाला सांगतो. ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी जी दिनांक दिलेली आहे, तर ती आहे 31 तारखेपासून तर 2 तारखेपर्यंत. असं आपल्याकडे 3 दिवसाचा टाइम आपल्याला मिळालेला आहे. आणि सिक्युरिटी डिपॉझिट जे असते 50,000 रुपये, ते पेमेंट करण्यासाठी 31 तारीख ते 3 तारीख म्हणजे याला पण आपल्याला 4 दिवस भेटलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सिक्युरिटी डिपॉझिट. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया कोट्याचं आपण पेमेंट करतो 50,000 रुपये आणि जर आपण आपल्याला जर कॉलेज अलॉट नाही झालं, तर आपल्याला ते आपल्या अकाउंटवर वापस येते आणि जर अलॉट झालं तरी आपल्याला ते वापस येते. फक्त आपण जेव्हा अलॉट आपल्याला कॉलेज लागलं आणि आपण जर ते नाही घेतलं, तर आपल्या 50,000 रुपये जातात. याचा विचार तुम्ही करायला हवा. तर विद्यार्थी मित्रांनो, जे 1 ते 3 तारखेपर्यंत आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी टाइम आहे ऑनलाईन. स्टेट मेरिट लिस्ट लागणार तुमची 3 तारखेलाच आणि ऑनलाईन चॉईस फिलिंगची डेट जी आहे 3 तारीख ते 5 तारीख आणि आपला जो रिझल्ट लागणार 6 तारखेला आपल्याला समजेल की आपल्याला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे आणि 7 ते 8 तारखेपर्यंत आपल्याला फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी टाइम भेटलेला आहे आणि 7 तारीख ते 10 तारीखपर्यंत आपल्याला ॲडमिशनसाठी टाइम भेटलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा स्कोर फक्त आहे 144 ते 300 मार्क्सच्या दरम्यान आणि तुम्हालाही आपलं वर्ष वाया जाऊ द्यायचं नसेल, तर लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुमचं ॲडमिशन आम्ही UPमध्ये व्यवस्थितपणे करून देतो, कमीत कमी खर्चामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये मला सांगा आणि काही अडचणी असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करा. कॉल करायचे कोणतेही चार्जेस नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.